नमस्कार मित्रांनो, वेलकम लर्नर्स या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता चौथीतला पाठ क्रमांक 13 बघूया. मी पणती. आपण सुरू करूया. ही एक कविता आहे. मी पणती, पाठ क्रमांक 13. आपण आधी त्याला वाचून घेऊया. इवलीशी साधीशी मी पणती मातीची, मी असते तान्हेली सकलांच्या प्रीतीची. घालून या तेल जरा, पेटवून हाती धरा, जा ठेवून प्रभू चरणी मी ज्योती भक्तीची. अंधारा उजळीन मी, दीनांना रिझवीन मी, उधळीन मी तेज नवे लय धरून गीताची. वैर नको प्रेम हवे, चैन नको काम हवे, ऐकून घ्या गुज माझे पूजक मी शांतीची. इवलीशी साधीशी मी पणती मातीची. संजीवनी मराठे यांची ही कविता आहे, मी पणती. आपण आता वाचून घेतली. आता आपण त्याचं स्पष्टीकरण बघूया. इवलीशी साधीशी मी पणती मातीची, मी असते तान्हेली सकलांच्या प्रीतीची. म्हणजे काय? पणती म्हणते मी इवलीशी छोटीशी आहे. इवलीशी म्हणजे छोटीशी. इवलीशी साधीशी मी पणती मातीची आहे, पण मी सगळ्यांच्या प्रेमाची तान्हेली आहे. घालून या तेल जरा, पेटवून हाती धरा, जा ठेवून प्रभूचरणी मी ज्योती भक्तीची. म्हणजे पणती म्हणते पणतीमध्ये थोडं तेल घाला, पेटवून हातात धरा आणि प्रभूच्या चरणी ठेवून जा, कारण माझी ज्योत ही भक्तीची आहे. अंधारा उजळीन मी, दिनांना रिझवीन मी, उधळीन मी तेज नवे लय धरून गीताची. म्हणजे मी अंधार उजळून टाकेल आणि दिनांना म्हणजे गरिबाला रिझवेल, म्हणजे त्यांच्या घरात मी उजळून जाईल. तेज उधळेल माझे. कसं? गीताची लय धरून. वैर नको प्रेम हवे, चैन नको काम हवे, ऐकून घ्या गुज माझे पूजक मी शांतीची. म्हणजे ती काय म्हणते? मला वैर नको, मला प्रेम हवे, मला चैन नको म्हणजे मला आराम नको, मला काम हवे, माझ्या गोष्टी गुजगुपीत ऐकून घ्या, कारण मी शांतीची पूजक आहे. समजलं काय आहे ही कविता? मी पणती. तर आपण पुढे त्याचे प्रश्न उत्तर बघूया. हे बघा, रिझविणे म्हणजे काय? आनंद देणे. तेज म्हणजे जगमकीत, प्रकाशमान. दीन म्हणजे हे बघ इथे आलंय ना, दीनांना. दीन म्हणजे गरीब. आणि इवलीशी म्हणजे काय? तर लहानशी, छोटीशी. आता आपण बघू प्रश्नोत्तरमध्ये. पहिला प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, पणती कशाची बनलेली आहे? कशाची बनलेली आहे पणती? मातीची. हे बघा इथे दिलेलं आहे. पणती कशाची बनली आहे? मातीची. शांतीची पूजक कोण आहे? पणती. पणती काय आहे? ही शांतीची पूजक आहे. तिसरा प्रश्न आहे, पणतीपासून आपल्याला काय शिकायला मिळते? काय शिकायला मिळते पणतीपासून? पणती अंधार दूर करून इतरांना प्रकाश व आनंद देण्याची शिकवण देते. म्हणून आपल्याला तिच्याकडून दुसऱ्यांना मदत करायची किंवा दुसऱ्यांना आनंदित करायची शिकवण मिळते. प्रश्न दुसरा, खालील अर्थांच्या कवितेतील ओळी लिहा. आता हा इथे दिलेला आहे अर्थ, आणि त्याची कोणती आपली ओळ येते कवितेमधली ते आपल्याला बघायचं आहे. मी अंधार दूर करून प्रकाश देते, गरीब आणि दुःखी लोकांनाही आनंद देते. तर यातल्या आपल्या कोणत्या ओळी येतील? तर हे, अंधारांना उजळीन मी, दिनांना रिझवीन मी, उधळीन तेज नवे लय धरून गीताची. ह्या दोन ओळी इथे येतील. हे आपल्या ह्या कडव्याच्या हा अर्थ आहे. दुसरा आहे, भांडण नको प्रेम हवे, आळस नको काम हवे,
माझे ऐका मी शांतीची उपासक आहे. हे कोणत्या ओळी आहे आपल्या कवितेतल्या? तर ह्या हा कडव्याची ह्या अर्थ आहे. हा इथे काय येईल? हा आणि इथे काय येईल? तर हा. त्यानंतर पुढे आहे विचार करा व सांगा. पहिला प्रश्न आहे रात्री अचानक विजेचे दिवे गेल्यास तुम्ही काय कराल? काय कराल? रात्री अचानक वीज गेल्यास आम्ही पणती लावू, टॉर्च किंवा आपत्कालीन दिवा वापरून प्रकाश करू आणि काळजीपूर्वक राहू. दुसरा प्रश्न आहे पणतीप्रमाणे तुम्ही कोणाकोणाची मदत कराल ते सांगा. तर आम्ही आई वडील, आजी आजोबा, शिक्षक, मित्रमैत्रिणी आणि गरजू लोकांची मदत करू. त्यानंतर आहे खेळू या शब्दाशी मध्ये प्रश्न पहिला समान अर्थांचे शब्द शोधा. इवलीशी, इवलीशीचा समान अर्थ काय येईल? छोटीशी, लहानशी. त्यानंतर दुसरा दीन, दीन म्हणजे काय? गरीब. तिसरा सकल, सकल म्हणजे सर्व, आपण इथे पाहिलं सर्वांच्या प्रेमाशी. आणि चौथा आहे गुज, गुज म्हणजे गुपित. समजलं? पुढचा आहे प्रश्न दुसरा विरुद्धार्थी शब्द लिहा. अंधार म्हणजे प्रकाश, अंधारचा विरुद्धार्थी काय येईल? प्रकाश. त्यानंतर आहे वैर, वैरचा काय येईल? प्रेम. त्यानंतर आहे छोटी, छोटीचा काय येईल? मोठी. त्यानंतर आहे शांत, शांतचा काय येईल? तर अशांत. आता पुढे आहे लिहिते हो यामध्ये या कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहे. आता या कवितेतल्या आपल्याला ओळी दिली आहे, तिथे रिकाम्या जागा दिल्या आहे, तिथे आपल्याला ते पूर्ण करायचे आहे. इवलीशी साधीशी मी पणती मातीची. हे बघा मी इथे दिलेलं आहे तुम्हाला. इवलीशी साधीशी मी पणती मातीची. दुसरा आहे रिकामी जागा तेल जरा, तर इथे काय येईल? घालून या तेल जरा, पेटवूनी हाती धरा. तिसरा आहे वैर नको प्रेम हवे, चैन नको काम हवे. हे बघा वैर नको प्रेम हवे, चैन नको काम हवे. समजलं? आता पुढचा आहे प्रश्न 2. अचानक विजेचे दिवे गेल्यानंतर पणती व विजेचा दिवा यात झालेल्या संवादाची कल्पना करा व लिहा. पणती म्हणते बरं झालं मी होते, नाहीतर घरात. विजेचा दिवा लगेच म्हणतो नाहीतर काय? अंधार. पणती म्हणते हो बघ माझ्यामुळे उजेड झाला. विजेचा दिवा म्हणतो मी पण उजेडच देतो. पणती म्हणते तू नसल्यावर मीच प्रकाश देते. आता पुढे विजेचा दिवा काय म्हणतोय ते आपण बघूया. तू नसल्यावर मीच प्रकाश देते असं पणती म्हणते. त्याच्यानंतर विजेचा दिवा म्हणतो हो आपण दोघेही प्रकाश देतो. मग पणती म्हणते हो आपण दोघे मिळून अंधार दूर करूया. मग विजेचा दिवा म्हणतो चला आपण मिळून सर्वांना प्रकाश देऊया. समजलं दोघांमधला संवाद कसा आहे? आता पुढचं आहे कृतीतून शिकूया मध्ये काही उपक्रम दिलेले आहे ते तुम्ही करून पहा घरी. मातीपासून विविध आकाराच्या पणत्या तयार करा. पणत्या तयार करताना आलेला अनुभव गोष्ट रूपात इथे तुम्हाला लिहायचा आहे. ओके, आवडला तुम्हाला हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू लर्नर्स. कीप लर्निंग अँड कीप ग्रोईंग. बाय.